हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुळशीचे रोप हे प्रत्येकाच्याच घरी असते. प्रत्येक जणच तुळशीच्या रोपाची पूजा करत असतो. पण वाळलेली तुळस असते आपल्या घरात. कधी उन्हाळ्यात वाळते, कधी कमी जास्त पाणी झाल्याने वाळते. आपण कधी-कधी गावाला जातो, तर ते पाणी न टाकल्यामुळे सुद्धा वाळून जाते. तर ती वाळलेली तुळस फेकून न देता त्याचा आपल्याला प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर ते उपाय काय आहेत, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आपल्याकडे म्हणजे तुळस ही हिंदू धर्मात खूप पवित्र तुळस मानली जाते आणि त्याची आपल्याला पूजा केल्याने आपल्याला असे भरपूर म्हणजे कृपाछत्र आपल्यावर तयार होते. भगवान हरी, विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर आपण पूजा करतो. तर सकाळी म्हणजे समजा दिवा लावणे, तुळशीला पाणी घालणे, दूध, दही अर्पण करणे, हे असं आपण अभिषेक करत असतो पूजेनंतर. संध्याकाळी दिवे लागण्यावेळेला सुद्धा आपण दिवा लावून शुभं करोती म्हणत असतो. सगळे म्हणजे स्तोत्र पठण करत असतो. तर ही पूजा केल्याने भगवान हरी, विष्णू आपल्यावर खूप म्हणजे प्रभावी असे कृपाछत्र धरतात. त्यामुळे आपल्या कुठलेही अडचणी असेल, संकट असतील तर ते नाहीसे होतात. आणि हिंदू धर्मामध्ये तर प्रत्येक जणच म्हणजे तुळशीची पूजा केल्याशिवाय पाणी पित नाहीत. आपले चहा घेत नाहीत. हे बरेच जणांचं असं आहे, की तुळशीची पूजा झाल्याशिवाय आधी काहीच करत नाही. तर हे म्हणजे खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे, की सगळ्यांनीच असा हा नियम पाळणं खूप गरजेचं आहे. पण कोणाला शक्य नसेल तर त्यांनी समजा दुसरं अंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजा करू शकता तुम्ही. हे म्हणजे असं व्रत केलं तर तुम्हालाही अधिक पुण्यफळ मिळत असतं. आणि त्यात आता अधिक महिना चालू होतोय, तर अधिक महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही तुळशीचं रोज पूजा झाल्यानंतर तुम्ही वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. ही साधा सोपा उपाय आहे, पण प्रभावी उपाय आहे. तुम्हाला रोज म्हणजे पूजा करायची आहे. 33 दिवस ही आपल्याला रोज वस्त्रमाळ म्हणजे लक्ष्मी मातेला अर्पण करायची आहे. लक्ष्मी मातेला अर्पण केल्यामुळे भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर खूप म्हणजे आशीर्वाद देतात आणि आपल्यावर प्रसन्न होतात. तर वस्त्रमाळ दिल्याने आपल्याला रोज आपण तुळशी मातेला वस्त्रदान केल्याचं समान हे आहे. त्यामुळे हे वस्त्रदान केल्याचं आपल्याला 33 दिवसाचं आपल्याला फळ मिळतं आणि 33 आकडा हा खूप शुभ आहे. कारण 33 आकडा म्हणजे 33 कोटी देवांचा हे आकडा आहे आणि आपल्याला 33% म्हणजे आपल्याला हे मिळत असतं, आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे तुम्ही हा व्रत जर नित्यनियमाने जर केले, तुम्हाला वेळ तर काही लागणार नाही जास्त 5-10 मिनिटं लागतील. पण हा छोटा उपाय आहे. रोज आपली पूजा झाली, की एक छोटी वस्त्रमाळ आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे. आणि उद्यापन करताना त्याचं उद्यापन आपल्याला 33 दिवस झाल्यानंतर उद्यापन पण करायचं आहे. तर तुम्ही एखाद्या सवाष्णीला जेवायला बोलवून तिला साडी, ब्लाउज पीस, ओटी म्हणजे बांगड्या, जोडवे सगळं द्यायचं आहे आणि आपल्याला वस्त्रमाळ जे घालतो आपण, वस्त्रदान करतो, तर त्या ह्याच्यामध्ये तिला साडी आपल्याला द्यायची आहे. हे आपलं झालं असं उद्यापन आणि तिला गोडाधोडाचं जेवू म्हणजे हे करायचं, जेवू घालायचं आहे. हे आपलं म्हणजे तुळशी मातेचं आपण जे वस्त्र हे करणार आहेत, वस्त्रमाळ अर्पण करणार आहेत, त्याचं हे म्हणजे उद्यापन आहे. साधं सोपं उद्यापन आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या म्हणजे सवाष्णीला तुम्ही कधी पण जेवायला बोलवू शकता. तुम्हाला एरवी वेळ नसेल, तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे उद्यापन करू शकता. तर ही अशी म्हणजे तुळशी महात्म्य आहे आणि तुळशीची पूजा केल्याने आपलं अखंड सौभाग्यवती समजा राहतो आपण. त्यामुळे ही पूजा ही आपल्या नित्यनियमित आपण केलीच पाहिजे. तर असं हे तुळशीचं आहे आणि तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत, ती आपल्याला एक काडी घ्यायची आहे. ती लाल कपड्यामध्ये बांधून त्यामध्ये तुम्हाला अक्षदा आणि ₹1 नाणं असं ठेवायचं आहे आणि ती लाल कपड्यामध्ये बांधून ती पुरचुंडी तयार करायची आहे आणि ती आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे. ह्यानी लक्ष्मी माता आपल्या घराकडे खेचली जाते आणि आपल्या कधीही लक्ष्मी आपल्याकडे कमी होत नाही. तर तुम्ही हे करून बघा. तुम्हाला अनुभव आल्यास आम्हाला अनुभव तुमचा शेअर करा. तर आणि आपण कुठल्याही मोठ्या कामाला, महत्त्वाच्या कामाला जातोय, तर आपल्याला एक काडी त्यामधली आपल्या खिशात घेऊन जायची आहे. याने सुद्धा आपल्या म्हणजे आपल्यासोबत लक्ष्मी माता आपल्यासोबतच राहते. आपले कुठलेही कायम म्हणजे कायम आपलं काम म्हणजे सक्सेसच होतं आपलं काम. कधीही आपल्याला अडचण येणार नाही. हे अशा प्रकारे तुम्ही काडी घेऊन जायची आहे आणि जी बाकीची जी काडी आहे ती तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे बांधून. आता हा सुद्धा तुम्ही उपाय करून बघा. तुम्हाला अनुभव आल्यावर नक्कीच तुम्हाला वाटेल, की आपलं पहिले जे काम होत नव्हतं, ते आता एकदम म्हणजे काम झाले. तर तुम्हाला साक्षात तुमच्यासोबत लक्ष्मी राहतीये. तर खिशात तुम्ही ही घेऊन जायची. लेडीज तुम्ही असाल तर पर्समध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. हे असा छोटा उपाय पण प्रभावी उपाय आहे. तुम्ही करून बघा नक्की.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.